हॅलो स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर सुरू करत आहोत. आणि हा जर चॅप्टरचा वेटेज बघितला आपण, तर चॅप्टरचा वेटेज जर बघितला तर कंपल्सरीमध्ये हा 5 मार्काला विचारला जाईल आणि विथ ऑप्शन हा 7 मार्काला विचारला जातो. त्यामुळे याच्यावरती ज्या पॉसिबिलिटीज असतील, समजा क्वेश्चन विचारण्याच्या पॉसिबिलिटीज कशा असतील ते आपण आधी बघू. याच्यामध्ये क्वेश्चन जर आपण बघितलं तर कोणत्या पॅटर्नमध्ये क्वेश्चन विचारला जाईल, तर फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज द MCQ, दॅट इज द मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सेकंड, व्हेरी शॉर्ट ॲन्सरमध्ये विचारला जाऊ शकतो. थर्ड, शॉर्ट ॲन्सर्समध्ये. मग आता याच्यामध्ये दोन प्रकार आहे, 2 मार्कालाही किंवा 3 मार्कालाही हे विचारले जाऊ शकतात. मग यामध्ये जर अजून एक ऑप्शन असेल तर दॅट इज लॉंग ॲन्सर क्वेश्चन, जो आपण 4 मार्काला असतो. तर असे हे सगळ्या पॅटर्न्समध्ये, म्हणजे हा चॅप्टर असा महत्त्वाचा आहे की याच्यावरती कोणत्याही पॅटर्न्समध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. की कारण आपण जर बघितलं तर सेक्शन्स किती आहेत आपले, 4 सेक्शन्स आहेत. ABCD या 4ही सेक्शन्समध्ये यामध्ये क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो आणि खूप महत्त्वाचं चॅप्टर्स आहेत. इट इज टोटली डिपेंड्स अपॉन द DNA. बघा त्याच्या बॅकग्राऊंडला जर बघितलं तर आपण एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. ओके, हेलिकल स्ट्रक्चर दाखवलं, ट्विस्टेड स्ट्रक्चर दाखवलं आहे, दॅट इज नथिंग बट द DNA. ओके, तर आपण चॅप्टरला सुरुवात करू. चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी. मार्क्स असतील 5 to 7. ओके, आता यामध्ये इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण जर बघितलं तर बायो आणि टेक्नॉलॉजी असे 2 वर्ड्स आहे याच्यामध्ये. तर बायो म्हणजे काय आणि टेक्नॉलॉजी तर तुम्हाला माहितीच असेल काय असेल. तर या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास या बायोटेक्नॉलॉजीमध्ये करतो. ओके, तर यामध्ये आपण बघू शकतो इट इज अ बायोलॉजिकल सायन्स प्लस टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण बायोलॉजिकल सायन्सचा वापर करून आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून अशा नवीन नवीन प्रोडक्ट्स तयार करतो, नवीन नवीन एन्झाईम्स तयार करतो. या सगळ्या गोष्टींचा आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्टडी करतो. यांचा बेस काय असेल, दॅट इज द बायोलॉजिकल सायन्स. आणि या बायोलॉजिकल सायन्समध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून ही बायोटेक्नॉलॉजी तयार झाली असेल. बायोटेक्नॉलॉजी आता खूप वास्ट सब्जेक्ट झालेला आहे. आता याच्यावरती आपण डिग्री कोर्सेससुद्धा करू शकतो. तर ही जी बायोटेक्नॉलॉजी टर्म असेल, तर ही फर्स्टली इंट्रोड्यूस बाय द सायंटिस्ट कार्ल एरिक्स, म्हणून यांना म्हणतो आपण द फादर ऑफ बायोटेक्नॉलॉजी. यांना काय म्हणतो आपण, फादर ऑफ बायोटेक्नॉलॉजी. 1919 मध्ये यांचं हे प्रोसेसिंग कंप्लीट केली होती. नेक्स्ट, इंट्रोडक्शन्स. डेफिनेशन्स आता आपण बघू शकतो. द डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल फॉर्म्स, product or processes obtaining benefits to the man and other form of the life. सिम्पली म्हणजे असे काही प्रोडक्ट्स आपण डेव्हलप करतोय. बघा इथे काय म्हटलं आहे, प्रोडक्ट्स. ओके, प्रोडक्ट्स असे डेव्हलप केले जातील ते कशा की ते आपल्या मॅन्सला किंवा अदर लाईफ्सला हे महत्त्वाचे असतील. पण ते कोणत्या फॉर्ममध्ये असतील, दॅट इज इन टू द बायोलॉजिकल फॉर्म. बरोबर. डेफिनेशन्स काय बघितली ते आपण, बायोटेक्नॉलॉजीची आपण जर डेफिनेशन बघितली किंवा बायोटेक्नॉलॉजी आपण बायोफर्गेशन केले तर दॅट इज बायो प्लस टेक्नॉलॉजी. ओके, बायो प्लस टेक्नॉलॉजी म्हणजे बायोलॉजिकल फॉर्मचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण नवीन नवीन प्रोडक्ट हे तयार केले जातात आणि हे ह्युमन बिईंग, माणसांच्या बेनिफिट असेल अशा डेव्हलपमेंट केलेल्या प्रोडक्ट्सला आपण त्यांचं युटिलायझेशन करतो. प्रोडक्ट डेव्हलप करून ठेवतो का, तसं नाही, दे आर युटिलाइज ॲज त्यांचा आपण वापरसुद्धा करतो. तर अशा बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आहेत की त्यांनी वेगवेगळ्या डेफिनेशन्सच्या माध्यमातून बायोटेक्नॉलॉजीला एक्सप्लेन केलं. त्यातली पहिली आपण बघतो, दॅट इज OECD. डेफिनेशन अकॉर्डिंग टू द OECD. अकॉर्डिंग टू द OECD, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड द डेव्हलपमेंट, 1981. ही ऑर्गनायझेशन इकॉनॉमिक्स अँड कोऑपरेशनची त्यांनी एक डेफिनेशन डेव्हलपमेंट केलेली आहे. ती कशी बघा, इट इज ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स टू द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल बाय द बायोलॉजिकल एजंट टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिस टू द ह्युमन वेलफेअर. सिम्पली वर्ड्समध्ये आपण जर बघितले तर असे काही मटेरियलवरती प्रोसेसिंग केली जाते, कशाच्या माध्यमातून, बायोलॉजिकल एजंटच्या माध्यमातून आणि सायंटिफिक आणि इंजिनिअरिंगच्या कॉन्सेप्टमध्ये किंवा त्या सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग नॉब्सच्या लक्षात घेऊन बायोलॉजिकल मटेरियल वरती अशा काही प्रोसेसेस केल्या जातात आणि ही जी प्रोसेसेस असतील यापासून तयार होणारे गुड्स किंवा सर्व्हिसेस असतील ह्या ह्युमन वेलफेअरसाठी वापरल्या जातात. अशा याला म्हणतो आपण बायोटेक्नॉलॉजी. ओके,
म्हणजेच काय, सायन्स आणि इंजिनिअरिंगचा वापर करून कशावर केला जातो, मटेरियल केला जातो. आणि ती कोणती प्रोसेस असेल, बायोलॉजिकल प्रोसेस असेल. आणि त्याच्यापासून ज्या काय गुड्स तयार होतील, सर्व्हिसेस तयार होतील, ते आपण ह्युमन वेलफेअरसाठी वापरल्या जातात. अशा ह्या 2 डेफिनेशन्स आहेत, ते आपण बघितले. आता यामध्ये सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर सायंटिफिक प्रिन्सिपल काय असतील, मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचा वापर करून. मग सायंटिफिक प्रिन्सिपल काय असतील, इट इज यूज सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ मायक्रोबायोलॉजी, म्हणजे मायक्रो स्टडी केला जातो. जेनेटिक्स, जीनचा स्टडी केला जातील. बायोकेमिस्ट्री म्हणजे काय, वेगवेगळ्या केमिकलचा बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये कसा कॉम्पोनंट्स असतील, कसे कॉम्पोनंट्स तयार होतात, कसे केमिकल्स तयार होतात, बॉन्डिंग कशी ब्रेक होते, सगळ्या याचा आपण याच्यामध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये अभ्यास करतो. केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे वेगवेगळ्या केमिकलचा वापर करून आपण इंजिनिअरिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या केमिकलचा वापर करून सुद्धा ही डेव्हलपमेंट करू शकतो. मॅथमॅटिक्स म्हणजे आपण मॅथमॅटिक्सचा वापर बऱ्याचशा याच्यामध्ये केला जातो. बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये सुद्धा वेगवेगळे सॅम्पल तयार करण्यासाठी आपण बघा, आता 0.1 मोलर जो असेल, ओके, 0.1 मोलर म्हणजेच काय, 1 ग्रॅम जो असेल हा 100 ml सोल्युशनमध्ये टाकला जाईल, त्याला म्हणतो आपण 0.1 मोलर असं हे कन्सिडर केलं जातं. ओके, 0.1 मोलर, सॉरी 0.1 ग्रॅम. ओके, तर ही अशी मोलॅरिटी आपण सुद्धा या मॅथमॅटिकल प्रोसेसमध्ये बघतो. स्टॅटिस्टिक्स असतील वेगवेगळे, आपण बायोस्टॅटिस्टिक्स हा आपला स्वतंत्र सब्जेक्ट आहे, बायोस्टॅटिस्टिक्स. ओके, त्याच्यामध्ये सॅम्पलिंग वगैरे केली जाते आणि त्याच्यापासून आपण ते सर्वे केला जातो. सर्वेसाठी हा स्टॅटिस्टिक्सचा वापर, कम्प्युटरचा वापर करतो, जे की आता आपण ऑनलाईन मेथड्समध्ये. इंडस्ट्रियल प्रोसेसेस वापरल्या जातात, मोठमोठे फर्मंटर असतात. ओके, त्याच्यामध्ये बियर्स तयार केली जाते, वाईन्स तयार केले जातात. तर ते हे इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये. इंडस्ट्रियल प्रोसेस म्हणजे काय, जेव्हाही आपल्याला मास प्रोडक्शन करायचं आहे, मास प्रोडक्शन म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात जर आपल्याला उत्पादन घडवून आणायचं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज मास प्रोडक्शन. तर अशा याच्यामध्ये यांचा वापर केला जातो. रोल ऑफ द बायोलॉजिकल एजंट इन अ बायोटेक्नॉलॉजी. आता बायोलॉजिकल एजंट कोणते असतील ते आपण आधी बघू. बायोलॉजिकल एजंट्स म्हणजे काय, प्लॅन्ट, ॲनिमल सेल. ओके, प्लॅन्ट आणि ॲनिमल सेल. आता प्लॅन्ट सेल असेल, ओके, किंवा ॲनिमल सेल असतील, आपण ह्या ऑलरेडी बघितलेल्या आहेत. मग ह्या प्लॅन्ट सेल, ॲनिमल सेल्सपासून आपण आता टिश्यू कल्चर तयार केलं जातं. ओके, टिश्यू कल्चरचा वापर आपण कशामध्ये करतो, प्लॅन्ट सेलच्या मदतीने आपण तयार करतो. त्याच्यानंतर जीन क्लोनिंग हा कॉन्सेप्ट असेल. ओके, हा जीन क्लोनिंगचा कॉन्सेप्ट जो असेल हा आपण ॲनिमल सेलच्या मदतीने केला जातो. ओके, किंवा वेगवेगळे टिश्यू ट्रान्सप्लांटेशन असतील. ओके, टिश्यू ट्रान्सप्लांटेशन सुद्धा आपण स्टेम सेलच्या मदतीने हे केले जातात. ओके, तर अशा वेगवेगळ्या प्लांट आणि ॲनिमल सेलचा वापर याच्यामध्ये केला जातो. मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आपण याच्यामध्ये वापरतो. आपण जर सिम्पल जर कन्सिडर केलं बघा, मिल्क पासून आपण काय तयार करतो, दॅट इज द कर्ड. बरोबर, मग याच्यामध्ये आपण काय टाकतो, इट इन्क्लूड्स अ मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज लॅक्टोबॅसिलस. ओके, लॅक्टोबॅसिलस आपण हा टाकत असतो की दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतो. तर असे बरेचसे असतात की ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण वापरतो. तो आपल्याला जर तुम्ही बघितलं तर एक स्वतंत्र चॅप्टर सुद्धा आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट इज द एन्हान्समेंट्स इन अ फूड प्रोडक्शन. आता हे काय करले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही बघितले असतील जेव्हा स्टडीला घेतले असतील. ओके, ॲसिडिक ॲसिडसाठी वापरले जातील. तर असे हे त्याच्यानंतर वेगवेगळ्या विटॅमिनसाठी वापरले जातील. तर ह्या सगळ्या यांचं आपण हे इथे स्टडी करतो. ओके, ॲसिडिक ॲसिड बॅक्टेरिया वापरला जातो. त्यानंतर ॲसिडोबॅक्टेरिज असेल, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आपण याच्यामध्ये बघतो. ओके, एन्झाईम्स असतील, वेगवेगळे एन्झाईम्स असतील, देअर प्रोडक्ट्स असतील. एन्झाईम्समध्ये आपण जर बघितली तर सिम्पली असेल, प्रोटीनचं रूपांतर केलं जातं, कार्बोहायड्रेटचं रूपांतर केलं जातं. हे तर एन्झाईमच्या मदतीनेच हे सगळे केले जातात. आता यामध्ये जर आपण बघितलं पुढचे तर फेजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यात 2 प्रकारच्या फेजेस आहेत. देर आर 2 टाईप ऑफ फेजेस, दॅट इज द ट्रान्झिशनल ऑर ओल्ड बायोटेक्नॉलॉजी, मॉडर्न ऑर न्यू बायोटेक्नॉलॉजी. आता यातलं जर आपण बघितलं ट्रॅडिशनल जर आपण बघितलं तर ट्रॅडिशनलमध्ये म्हणजे आपण बघतो की जुनी टेक्नॉलॉजी, ओल्ड टेक्नॉलॉजीचा आपण याच्यामध्ये
बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ब्रेड तयार करणे असेल किंवा मग दही तयार करणे असेल, व्हिनेगार तयार करणे असेल, तर ही काय झाली, ही ट्रॅडिशनल प्रोसेस झाली. तर ट्रॅडिशनल प्रोसेसमध्ये काय असेल की दे आर युझिंग, बघा, बेस ऑन फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते याच्यामध्ये? फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने हे ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो. मग हे कशाच्या बेसवर असेल? फर्मेंटेशन, आणि याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. मग हे कोणते असतील? कर्ड असतील, घी असेल, सोमा असेल, व्हिनेगार असेल, योगर्ट्स असेल, चीज असेल, वाईन्स असेल, तर हे फर्मेंटेशनच्या प्रोसेसने हे तयार केले जातात. ओके, तर अशा मोठमोठ्या फॅक्टरीज असतील, वाईन फॅक्टरी असेल, व्हिनेगार फॅक्टरी असेल, कर्ड, घीज वगैरे जे असतील, आपण हे ट्रॅडिशनल प्रोसेसने तयार केले जातात. दॅट इज द ट्रॅडिशनल ऑर ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. आता हा जो कॉन्सेप्ट असेल सेकंड फेज, ज्याला आपण मॉडर्न ऑर न्यू बायोटेक्नॉलॉजी असे म्हणतो, तर ती प्रोसेस काय असेल ती आपण आता बघू. ओके, हे सगळ्या प्रोसेस आपण एक्झॅक्टली काय असतील ते आता बघू. ही जी मॉडर्न ऑर न्यू टेक्नॉलॉजी बघण्याच्या आधी, एक्सप्लेन करण्याआधी आपण एक व्हिडिओ बघू, तेव्हा तुम्हाला ते समजेल की एक्झॅक्टली बायोटेक्नॉलॉजी काय असेल. तर व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल्स बघता येईल, म्हणजे तुम्हाला समजेल. Is not a new advancement in the area of science. It actually has been utilized for years, but was not significantly described as biotechnology. In its simple form, biotechnology means utilizing living organisms or their products to revise or change human health or the environment, or to run a process. Biotechnology itself is the combination of biology and other sciences to create new, innovative products in the agricultural sector, industrial sector and environmental industries. The products include medicines, vaccines, growth hormones for plants and food additives. There are 9 major areas of this technology and its applications in the field of biotechnology. These 9 major areas are bioprocessing technology, monoclonal antibodies, cell culture, recombinant DNA technology, cloning, protein engineering, biosensors, nanobiotechnology and microarrays. Bioprocessing technology refers to use of living cells to produce preferred products. This method has been utilized for thousands of years without knowing the actual scientific implications of it, such as in beer brewing, winemaking and even for making bread and pickles. Microorganisms were first discovered in the mid-1800s, and people came to realize that their biochemical machinery was the substance for these useful products. In-depth research and further experiments have led us today to the production of amino acids, birth control pills, pesticides, antibiotics and also vitamins, just to name a few. Monoclonal antibody technology uses the cells from the immune system to make antibodies. Monoclonal antibodies are extremely useful to locate any pollutants found in the environment, detect microorganisms that may be harmful in food, differentiate between normal cells and cancer cells, and also diagnose in a more precise manner any infectious diseases that may be present in humans, animals or plants. Cell culture simply means growing cells outside of a living organism. There are 3 areas in this study, which include plant cell culture, insect cell culture and mammalian cell culture. Recombinant DNA technology, in the plain sense of the word, means recombining 2 pieces of DNA from 2 different species. This is used to produce new medicines and vaccines, slow down the process of food spoilage, control viral diseases and hamper inflammation, just to name a few. Cloning became well known after the cloning of Dolly the sheep years back. Cloning technology actually allows for the generation of genetically identical molecules, plants, cells or animals. Protein engineering is a DNA recombinant technique that is meant to improve existing proteins to create new proteins that do not exist in nature. These proteins may then be used in food processing, drug development and industrial manufacturing. Biosensors are a combination of biology and the advances in microelectronics. Biosensors are detecting devices that rely on the specificity of cells and molecules to identify and measure substances at extremely low concentrations, which is why they are highly used to measure the nutritional value, safety and freshness of food, detect explosives, toxins and biowarfare agents, locate and measure pollutants, and also to provide emergency room physicians with bedside measurements of vital blood components.
Nanobiotechnology refers to the study, manipulation and manufacture of ultra-small structures and machines that can consist of only a single molecule. This field of study enables us to improve the specificity and timing of drug delivery, increase the speed and power of diagnosing diseases, and also encourage the development of green manufacturing practices. Microarray is the study of gene structure and functions which enable us to analyze tens of thousands of samples simultaneously. This field allows us to monitor gene activity, identify genes that are important to crop productivity, and also to detect mutations in disease-related genes. So I've got my essay written, and I've been working on it for about a week. ओके, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघितलं की मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी काय असेल. तर हा जो मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण जर बघितलं तर हा वेगवेगळ्या 7 कॉन्सेप्टवरती काम करतो. आपण त्या बघितल्या, त्यातला 1-2 जे असतील आपल्याला स्टडीला आहेत. ओके, तर मॉडर्न ऑर न्यू बायोटेक्नॉलॉजी काय असेल? द कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन अ जेनेटिक इंजिनिअरिंग इव्हॉल्व्ड इन टू द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आता जेवढ्याही त्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तुम्ही, तर मायक्रो लेवलला काम केलेलं आहे. ओके, मायक्रो लेवलला काम करून किंवा जीन्सवरती काम करून किंवा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवरती काम करून ह्या जीन्समध्ये काय केले जातात, बदल केले जातात आणि जीन्सला इंट्रोड्यूस केलं जातं आणि त्याच्यापासून यूज असे प्रोडक्शन तयार केले जातात. त्यामध्ये एक व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तुम्ही, दॅट इज द प्रोटीन इंजिनिअरिंग. ओके, आता हा प्रोटीन इंजिनिअरिंगचा हा जर पार्ट बघितला आपण, तर याच्यामध्ये आपण काय बघतो, एक तुम्ही कॉन्सेप्ट बघितला असेल, दॅट इज बायोफॉर्टिफिकेशन्स हा तुम्ही बघितला असेल. ओके, बायोफॉर्टिफिकेशन्स म्हणजेच काय की आपण त्या फ्रूटची किंवा त्या कंपोनंटची न्यूट्रिशनल व्हॅल्यू इन्क्रीज करतो. कशाच्या मदतीने? विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणून याला म्हणतो आपण बायोफॉर्टिफिकेशन्स. दॅट इज कॉल्ड ॲज बायोफॉर्टिफिकेशन. दॅट इज नथिंग बट द प्रोटीन इंजिनिअरिंग. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर एक त्याच्यामध्ये हेन पण दाखवली होती. ओके, बॉयलर हेन दाखवली होती की त्याचं वजनही वाढेल आणि त्यातला जो मीठ असेल त्याचं प्रोटीनसुद्धा वाढलेलं असेल. तर अशा ह्या कॉन्सेप्ट आपण प्रोटीन इंजिनिअरिंगमध्ये बघतो. ओके, प्रोटीन इंजिनिअरिंग हा जो पार्ट असेल हा एक त्यातला पार्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक मोनोकोनल म्हणून त्याच्यामध्ये असेल बघा, मोनिक्लोनल टेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतात, जेवढीही आपण वॅक्सिन्स तयार केले जातात, तर ह्या वॅक्सिनचा तयार केल्यानंतर या युजेस कसे असतील, कसे वॅक्सिन असतील, तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ॲक्च्युअली जे वॅक्सिन असेल हे कसं वर्क करतात, त्या पर्टिक्युलर पॅरासाईट असेल, व्हायरस असेल, आपल्या बॉडीमध्ये जे इन्फेक्शियस ऑर्गन पार्ट्स असतील त्याच्यावरती, त्या पॅथोजनवरती कसे वर्क करतात, तर हे सगळं जे काय आयडेंटिफाय करण्याचं काम हे मोनोक्लोनल टेक्नॉलॉजी करते. त्यानंतर कॅन्सरमध्ये आपण तुम्ही बघितलं असेल, कॅन्सरवरती जर बघितलं तर आता 2 प्रकारच्या सेल असतात. एक असतील मॅलिग्नंट सेल, मॅलिग्नंट ट्यूमर म्हणतो आपण त्याला. ओके, आणि दुसरा असेल बेनाईन ट्यूमर. ओके, मॅलिग्नंट आणि बेनाईन अशा 2 ट्यूमर असतात. मॅलिग्नंट ट्यूमर असेल तो कॅन्सर कॉझिंग असेल, बेनाईन हा आपला फॅट म्हणजे एक छोटीशी गाठ असेल, जनरली आपल्या शरीरामध्ये जशी गाठ होते त्याला आपण बेनाईन म्हणतो. आणि अशा काही सेल असतील मॅलिग्नंट ट्यूमर्स की ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे फास्ट होत असतं, अशा यांना म्हणतो आपण कार्सिनोजेनिक. त्यांना म्हणतो आपण कार्सिनोजेनिक म्हणजे काय, ज्याने कॅन्सर होईल अशा ह्या ट्यूमर असतील. तर याच्यामध्ये सुद्धा, कॅन्सरमध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण कॅन्सर हा क्युअर केला जातो. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट दॅट इज द किमोथेरपी. वेगवेगळ्या प्रकारच्या किमोथेरपीचा वापर करून आपण कॅन्सर, आणि त्याच्यानंतर एक रेडिएशनचा वापर केला जातो. तर ही सेलला ऑपरेट करून ह्या 2 पद्धतीने सुद्धा ज्या वेगवेगळ्या लोकेशनला काही सेल असतील मॅलिग्नंट, त्यासुद्धा आपण याला किल करू शकतो. ओके, त्याच्यानंतर बघू शकतो आपण सेकंड पॉईंट, द यूज ऑफ RDNA टेक्नॉलॉजी, पॉलिमरेज चेन रिॲक्शन, मायक्रो ॲरे सेल कल्चर अँड फ्युजन अँड बायोप्रोसेस इज अ डेव्हलप सायंटिफिक स्पेसिफिक प्रॉडक्ट. ओके, याच्यामध्ये RDNA टेक्नॉलॉजी आपण हा बघितला आहे. ओके, RDNA टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, दॅट इज द रिकॉम्बिनंट
DNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, दोन वेगवेगळे DNA जे असतील, हे दोन वेगवेगळे DNA काय केले जातील, कंबाईन केले जातील, हे आणि त्याच्यापासून एक वेगळा DNA तयार केला जाईल. आता समजा यामध्ये काही डिफेक्ट आहे या जीन्समध्ये, सॉरी या स्पेसिसमध्ये, आणि काही डिफेक्ट या स्पेसिसमध्ये, तर हे दोघांचे काय असतील, हे DNA रिमूव्ह केले जातील, जे काही डिफेक्टिव्ह पार्ट असतील, आणि याच्यापासून एक नवीन DNA तयार केला जाईल, आणि याची नंतर काय केलं जाईल, मल्टिप्लिकेशन्स या केल्या जातील. एकाचे 2, दोनाचे 4 असे त्यांचे मल्टिप्लिकेशन केले जातील. दॅट इज द RDNA टेक्नॉलॉजी. आता रिसेंटली जर आपण बघितलं तर याच्यावरती जास्ती भर दिला जातो RDNA टेक्नॉलॉजी. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिॲक्शन हा एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण या ज्या DNA असतील यांच्या नंबर ऑफ कॉपीज आपण विदिन मिनिट्समध्ये तयार करतो, त्याला म्हणतो आपण पॉलिमरेज चेन रिॲक्शन. मायक्रो एरेज तुम्ही आपण बघितलं की वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा किंवा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा आपण वापर करून त्याच्यावरती काम केलं जातं. सेल कल्चर अँड फ्युजन्समध्ये आपण त्यांनी एक कॉन्सेप्ट सांगितलं होता व्हिडिओजमध्ये, दॅट इज द डॉली शिपचा एक कॉन्सेप्ट सांगितला होता. तर यामध्ये काय असेल, मेल आणि फिमेल शिपचे काय केलं जाईल, मेल जर असेल आणि फिमेल जर असेल तर याचे एग्स काढला जाईल आणि याचे स्पर्म काढले जातील, आणि हे स्पर्म या एग्समध्ये इंट्रोड्यूस करून यांच्यामध्ये फर्टिलायझेशन करून झायगोट तयार केला जातो. आणि ही जी प्रोसेस असेल पूर्ण झायगोट फॉर्मेशनची, ही एका लॅबोरेटरीजमध्ये केली जाते. ओके, म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन या प्रोसेस होतात. तर अशा प्रोसेसमध्ये एक डॉली नावाची सीप इंट्रोड्यूस झाली होती, तयार केली होती. ती काही दिवस झाली, पण याच्यापासून जे तयार होणारे जे ऑस्प्रिंग असतील ते एकदम आयडेंटिकल कॉपी असायचे, म्हणजे ट्विन्स वाटायचे. ओके, त्याच्यामुळे याच्यावरती थोडा बॅन आलेला गेलेला आहे आणि ही प्रोसेस बंद झालेली आहे. तर अशा वेळेस काय होतं की काही वेळेस याच्यावरती सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट पडतात आणि काही प्रोसेस ज्या असतील ह्या बंद केल्या जातात किंवा त्यांच्यावरती बॅन होतात. अ न्यू टेक्निक ऑफ अ रिकॉम्बिनेंट DNA or RDNA technology are developed 1917 and then established by the Stanley Cohen and Herbert Boyers in 1973. आता रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितलं की याच्यावरती जास्त भर आहेत सध्याच्या करंट सिनॅरिओमध्ये. जर आपण बघितलं तर रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी और DNA टेक्नॉलॉजी हा जो असेल हा 1970मध्ये इंट्रोड्यूस झालेली टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यावरती वेगवेगळे रिसर्च करून त्यांना मॉडिफाईड करून स्टॅनली कोएन अँड हर्बर्ट बॉयर्सनी यांना परत इंट्रोड्यूस केला इन 1973. तर हे हर्बर्ट बॉयर आणि स्टॅनली कोएन्स असे हे दोन सायंटिस्ट आहेत, त्यांना नोबेलही भेटलेला आहे त्यांच्या कामासाठी. ओके, त्याच्यानंतर जर आपण बघितलं कॉन्व्हेन्शनल ॲग्रो फूड्स अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्री ऑल्सो फोकस ऑन अ बायोटेक्नॉलॉजिक प्रोसेस. तर आपण बघितलं की ॲग्रिकल्चर पर्पजसाठी, फूड पर्पजसाठी सुद्धा इथे बघितलं आपण. प्रोटीन इंजिनिअरिंगमध्ये फूड पर्पजसाठी, फार्मास्युटिकल्समध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळे, आता फार्मास्युटिकलचं एक्झाम्पल आपण बघू. आता हा जो आपण कोविड क्रायसिस होता, कोविड-19च्या क्रायसिसमध्ये बऱ्याचशा याच्यामध्ये आपण रेमडेसिविर नावाचं आपण इंजेक्शन बघितलं असेल, तुम्ही नाव ऐकलं असेल. तर हे बऱ्याच याच्यामध्ये आधी काय व्हायचं की याचं प्रोडक्शन खूप कमी असायचं. मग आता याची आपल्याला आवश्यकता भासली म्हणून फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये याचा काय झालं, मास प्रोडक्शन करण्यात आलं. म्हणजे असे काही आपण केमिकल्स किंवा ड्रग्स तयार करतात विथ द हेल्प ऑफ न्यू टेक्नॉलॉजी और मॉडर्न टेक्नॉलॉजी, दॅट इज विथ द हेल्प ऑफ फार्मास्युटिकल processes. That is most probably the new biotechnology are used in a current scenario on the basis of recombinant DNA technology. तर ह्या ज्या प्रोसेस असतील ह्या रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण पूर्ण करत आहोत. Second point, principle and process of biotechnology. Modern biotechnology is based on two core techniques. आता ह्या ज्या टेक्निक्स असतील ह्या दोन कोर टेक्निक्स आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग अँड केमिकल इंजिनिअरिंग. अशा ह्या दोन कोर टेक्निक्स आहेत मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये. एक जीनचा वापर केला जातो, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, आणि दुसरा असेल केमिकलचा वापर केला जातो, केमिकल इंजिनिअरिंग. आता यामध्ये आपण फर्स्ट बघतो जेनेटिक इंजिनिअरिंग.
यामध्ये आपण बघू जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, जेनेटिक इंजिनिअरिंग हा जो असेल इट इज डील्स विथ द अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल दॅट इज DNA or RNA. ओके, DNA आणि RNA जर तुम्हाला माहिती असेल, डीऑक्सिरायबोज शुगर अँड रायबोज न्यूक्लिक ॲसिड असे दोन प्रकार आहेत DNA आणि RNAचे. DNA हा डबल हेलिक्स पण असेल, सिंगल हेलिक्स पण असेल. RNA असतात, RNA आपण बघितले किती प्रकारचे असतील, mRNA. ओके, त्याला आपण मेसेंजर RNA म्हणतो, rRNA रायबोझोमल RNA, tRNA ट्रान्सफर RNA असतील. आणि याच्यामध्ये A, B, Z असे वेगवेगळ्या प्रकारचे DNA असतात. ते आपल्याला एवढ्या डिटेल्समध्ये त्याचं काम नाही, पण एक इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून आपण बघतोय. अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, अल्टर केले जातात. बरोबर, अल्टर म्हणजे काय, कमी किंवा जास्त त्याच्यामध्ये केलं जातं. दॅट इज द अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. बरोबर, आपण जर समजा आपली पॅन्ट मोठी असेल, नवीन ड्रेस जर घेतला तर पॅन्ट मोठी असेल तर त्याला आपण अल्टर करतो, कमी करतो, किंवा मग त्याला मोठीही करू शकतो. दॅट इज द कॉल्ड ॲज अल्टरेशन. म्हणजे काय, DNA ला आपण ॲड करतो किंवा त्याच्यामध्ये कट करून सुद्धा हे दोन DNAचं कॉम्बिनेशन आपण RDNA टेक्नॉलॉजीमध्ये बघितलं. इट इज डिफाईन ॲज मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स अ डिझायर एंड अँड इन अ डायरेक्टेड अँड प्रीडिटरमाइंड वे युझिंग इन अ विट्रो प्रोसेसेस. आता ही सगळ्या प्रोसेस असतील, यांना म्हणतो आपण विट्रो प्रोसेसेस, म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये केली जाते. आणि एक विवो असेल, अशा दोन प्रकारचे असतात, विवो अँड विट्रो. विट्रो जे असेल टेस्ट ट्यूबमध्ये केली जाईल, विवो ही काय असेल ही आपण जनरली इट इज अ मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक. म्हणजे आपण त्याला आपण इम्प्लिमेंट करतो एका डिझायर अशा एंडला किंवा एका डिझायर अशा पोझिशनला, आणि इथे ही आपण प्रोसेस कंप्लीट केली जाते. आता जेनेटिक इंजिनिअरिंग काय असेल, जेनेटिक इंजिनिअरिंग काय असेल ते आपण एक्झॅक्टली आता बघू. त्याच्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बघू आधी, त्याच्यानंतर आपण ही बघू की काय असेल याच्यामध्ये. ओके, तर जेनेटिक इंजिनिअरिंगचा आपण एक छोटासा व्हिडिओ बघू आता. चेंज करके हम एक कि कंप्यूटर के कोड्स और पार्ट्स को चेंज करके हम एक सुपर कंप्यूटर बना सकते हैं. तो क्या ये चीज हम इंसानों के साथ भी ट्राई कर सकते हैं, एक सुपर ह्यूमन को बनाने के लिए, या हमारे ह्यूमन रेस को एडवांस करने के लिए? अगर ये पॉसिबल भी होगा तो कैसे, कौन सी टेक्नोलॉजी हमें ये सुपर ह्यूमन के मुकाम तक लेके जा सकती है? सोचो, आंसर सिंपल है, जेनेटिक इंजीनियरिंग. तो क्या है ये जेनेटिक इंजीनियरिंग और इसके एप्लीकेशंस और फ्यूचर पॉसिबिलिटीज क्या है? तो दोस्तों, आज के हमारे इस वीडियो में हम इसी जेनेटिक इंजीनियरिंग को डिकोड करेंगे. सो आई वेलकम यू ऑल टू टेक बाबा, जहां आपकी सभी साइंस और टेक रिलेटेड क्यूरियोसिटी को शांत किया जाएगा. सो जेनेटिक इंजीनियरिंग एक ऐसा प्रोसेस है जिसके मदद से हम लिविंग थिंग्स के जीन्स को मॉडिफाई या चेंज कर सकते हैं. जीन्स वो छोटे यूनिट्स होते हैं जो एक ऑर्गेनिज्म के बारे में पूरा इंफॉर्मेशन कैरी करता है. ये जीन्स बने होते हैं DNA मटेरियल से, जो हर एक लिविंग ऑर्गेनिजम्स के सेल्स में पाया जाता है. जेनेटिक इंजीनियरिंग का शुरुआत हुआ था 1973 में, जब दो अमेरिकन साइंटिस्ट ने DNA बिट्स को कट करके रिजॉइन किया था. इस जेनेटिक इंजीनियरिंग के प्रोसेस में साइंटिस्ट अलग अलग ऑर्गेनिजम्स के DNA फ्रैगमेंट्स और पार्ट्स को कंबाइन करते हैं. इसे करने का एक तरीका है बाय कटिंग एंड रिजॉइनिंग द जीन्स. पहले वो एक ऑर्गेनिज्म का DNA स्ट्रैंड को लेते हैं, लेट्स कॉल इट द डोनर, और दूसरा और एक जीन का कटआउट लेते हैं जिसे उन्हें यूज करना है. नेक्स्ट अब ये जीन को दूसरे ऑर्गेनिज्म के DNA के साथ ज्वाइन किया जाता है. अब इसके रिजल्ट में हमें एक ऐसा DNA मिलता है जिसमें दोनों ऑर्गेनिजम्स के ट्रेट्स हो. इस नए DNA को हम रिकॉम्बिनेंट DNA या rDNA बुलाएंगे. तो चलो अब हम इस जेनेटिक इंजीनियरिंग के एप्लीकेशन देखते हैं. जेनेटिक इंजीनियरिंग को कॉमनली एग्रीकल्चर में यूज किया जाता है और ये हमें स्ट्रॉन्गर या ज्यादा न्यूट्रिशियस क्रॉप्स उगाने में मदद करता है. जेनेटिक इंजीनियरिंग इज इंपॉर्टेंट इन मेडिसिन एज वेल. साइंटिस्ट इसे बहुत से यूजफुल मेडिकल सब्सटेंसेस बनाने में यूज करते हैं. उदाहरण के लिए जेनेटिकली इंजीनियर्ड बैक्टीरिया जो वैक्सीन प्रोड्यूस कर सकता है, ह्यूमन इंसुलिन एंड अदर हार्मोन्स. जेनेटिक इंजीनियरिंग इंडस्ट्रीज में भी यूजफुल साबित हो सकती है. लाइक साइंटिस्ट ने ऐसा बैक्टीरिया को बनाया है जो बायोडिग्रेडेबल प्लास्टिक्स बना सकता है. मतलब दूसरे प्लास्टिक जैसे नहीं, ये प्लास्टिक नेचुरली ब्रेक डाउन होता है या बायोडिग्रेड होता है और सॉइल को न्यूट्रिएंट से भर देता है.
अब हम इस जेनेटिक इंजीनियरिंग के फ्यूचर पॉसिबिलिटीज को देखते हैं। दोस्तों, जब हम 80s की बात करते हैं, ये कंप्यूटर, स्मार्टफोन्स और ये टैबलेट्स सब कुछ एक सपना हुआ करता था। अरे सपना क्यों, किसी ने ये सोचा भी नहीं था कि उनका भविष्य ऐसे होगा। बट हियर वी आर। वेल, आज हम एक ऐसे पॉइंट पर खड़े हैं जहां हम इसे इम्पॉसिबल मानते हैं टू क्रिएट अ सुपर ह्यूमन। बट कल किसने देखा, इट माइट बिकम अ रियलिटी समडे। 2015 में साइंटिस्ट ने क्रिस्पर, जो कि एक जीन एडिटिंग टूल है, उसे यूज किया था एक सिंगल अफेक्टेड सेल से HIV वायरस को कट करने के लिए, जो एक्चुअली काम कर गया। बाद में इन एडिटेड जीन्स को लैब रैट्स में इंजेक्ट किया गया जो ऑलरेडी HIV से अफेक्टेड थे, जो एज अ रिजल्ट HIV सेल्स को 50% से रिड्यूस किया। यही और कुछ सालों में विद मोर रिसर्च हम हर एक टाइप के वायरसेस के खिलाफ क्योर निकाल पाएंगे। इवन वायरसेस लाइक हर्पीस जो ह्यूमन DNA के अंदर छुपा रहता है विद जस्ट एडिटिंग द जीन्स। क्रिस्पर हमें अपना सबसे बड़ा एनिमी कैंसर के खिलाफ भी लड़ने में मदद कर सकता है। क्रिस्पर का फर्स्ट क्लिनिकल ट्रायल फॉर कैंसर ट्रीटमेंट वाज डन इन US इन 2016। बट स्टिल और ज्यादा प्रॉपर रिसर्च की जरूरत है उस राइट मेथड को ढूंढने के लिए टू इम्प्लीमेंट क्रिस्पर फॉर कैंसर ट्रीटमेंट। ये माना जाता है कि एक सिंगल इनकरेक्ट लेटर इन योर DNA कैन कॉज ओवर 3000 जेनेटिक डिसीजेस। सो बस ये AI, IoT, ब्लॉकचेन टेक्नोलॉजी ही नहीं, ये जेनेटिक इंजीनियरिंग भी हम इंसानों के लाइफ में एक बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है। अगर आपको ये वीडियो पसंद आया हो तो वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब करें ताकि मैं तर जेनेटिक इंजिनिअरिंगची आपल्याला एक बेसिक आयडियोलॉजी आता या व्हिडिओजमध्ये आपण बघितली। इथे आपण एक छोटासे बघा एक फिगर दाखवली की एक DNA असेल, त्यातला एक छोटासा पार्ट कट केलेला आहे, इथला सुद्धा एक छोटासा पार्ट केला आहे आणि याच्यापासून एक नवीन असा DNA तयार केलेला आहे, दॅट इज द जेनेटिक इंजिनिअरिंग। आता याच्या आता आपण बघितलं की हा जो जेनेटिक इंजिनिअरिंग असेल हा टोटली जीन्सवरती काम करतो। त्यांनी हे सांगितलं की एक जीन्स जर डिकोड केला आणि त्याच्यापासून जर रॉंग प्रिटेशन झाले, बघा रॉंग जीन जर प्रिटेट झाला तर त्याच्यापासून नियर अबाउट 3000 डिफरंट डिसीज आपल्याला होऊ शकतात। म्हणजे एका रॉंग जीन्सपासून म्हणजे किती मायन्यूट वर्क असेल हे याच्यापासून आपल्याला समजते। आता याच्यामध्ये आपण जे काही पॉईंट्स असतील ते आपण वन बाय वन एक्सप्लेन करू। जेनेटिक इंजिनिअरिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज RDNA टेक्नॉलॉजी और जीन क्लोनिंग, जे आपण ऑलरेडी मागच्या स्लाइड्समध्ये बघितलं। तर RDNA म्हणजे काय, रिकॉम्बिनेंट दोन DNA मध्ये बघा हे दोन DNA त्यातला छोटासा पार्ट आपण रिमूव्ह केला आणि त्याच्यापासून हा एक नवीन DNA तयार केला। म्हणजे ह्या एक वेगळी स्पेसिस असेल, एक दुसरी स्पेसिस असेल आणि याच्यापासून एक नवीन अशी स्पेसिस तयार केली आणि त्याच्यामध्ये डिसीज फ्री स्पेसिस आपण करतो। ओके, मॅनिप्युलेशन, जेनेटिक मॅनिप्युलेशन इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग ॲस्पेक्ट, जे की आपण व्हिडिओजमध्ये ह्या बघितल्या। Repairing of the defective genes or replacing of defective genes by healthy genes or normal genes. रिपेअरिंग म्हणजे काय बघा, एखाद्या वेळेस काय होतं की हा DNAतला काही पार्ट जर कट झाला तर याला रिपेअर केला जातो, हा एक पार्ट झाला। आणि डिफेक्टिव्ह जीन्स काय असेल याला आपण रिमूव्ह करतो, डायरेक्टली जो पार्ट असेल त्याला आपण समजा रिमूव्ह केला जाईल। समजा हा जर असेल एवढा पार्ट जर डिफेक्टिव्ह असेल तर आपण याला रिमूव्ह करतो, कट करून याला रिमूव्ह केलं जाईल। ओके, त्याला म्हणतो आपण रिप्लेसमेंट। ओके, आणि काय असेल की याच्यामध्ये नवीन पार्ट जर इंट्रोड्यूस केला तर दॅट इज द रिपेअर। तर अशा ह्या दोन प्रोसेसेसमध्ये रिपेअर आणि रिप्लेसिंग ऑफ डिफेक्टिव्ह जीन्समध्ये आपण बघतो की हे जीन्स काढून त्याच्या जागी हेल्दी जीन्स किंवा नॉर्मल जीन्स आपण इंट्रोड्यूस करतो। त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघा, आर्टिफिशियली सिंथेसायझिंग ऑफ अ टोटल न्यू जीन्स, म्हणजे काय आर्टिफिशियल आपण नवीन जीन्स सिंथेसाइज करतो आणि हे इंट्रोड्यूस सुद्धा आपण करतो। ट्रान्सफर ऑफ जीन्स। ओके, ट्रान्सफर ऑफ जीन्समध्ये काय करतो आपण की एखादी जीन जो असेल ट्रान्सफर केला जातो नवीन लोकेशनला किंवा इनटू द न्यू ऑर्गॅनिझम। समजा एक DNA असेल, ओके, या DNA मध्ये हा एक पार्ट जो असेल की तो डिफेक्टिव्ह असेल किंवा मग बाहेरचा जीन्स याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करणार नवीन ऑर्गॅनिझममध्ये, असे ह्या ट्रान्सफर ऑफ जीन्समध्ये केला जाईल। आर्टिफिशियली तयार केले जातील डिफेक्टिव्ह आणि डिफेक्टिव्ह जीन्स जे असेल रिप्लेस किंवा रिपेअर केले जातील। फोर्थ पॉईंट, इंट्रोड्युसिंग अँड ऑल टुगेदर न्यू जीन्स, म्हणजे नवीन तो जीन्स असेल तो ॲड केला जाईल। ओके, सिम्पली याला आपण असे म्हणतो ॲडिशन ऑफ जीन्स सुद्धा आपण याच्यामध्ये म्हणू शकतो इंट्रोडक्शन्समध्ये। मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर। आता इथे जर आपण बघितलं बघा, रिपेअर किंवा
रिप्लेस करतोय. कोणता जीन्स करतोय तो काय डिफेक्ट असेल त्याच्यामध्ये, तर असे डिफेक्टिव्ह जीन्स आपण कशासोबत रिप्लेस करणार आहे, हेल्दी किंवा नॉर्मल जीन्ससोबत. मग असे जे जीन्स असतील याच्यामध्ये काय होईल, जर समजा असे जर डिफेक्टिव्ह जीन्स काढून आपण नवीन जर जीन्स मॅन्युप्युलेट केले तर काय होईल, एक नवीन असा ऑर्गॅनिझम तयार होईल की तो डिसीज फ्री असेल. तो कसा असेल, डिसीज फ्री असेल. त्या व्हिडिओजमध्ये बरेचसे दाखवले आहेत. त्याच्यामध्ये एक हल्क दाखवला, एक ग्रीन कलरचा माणूस दाखवलेला आहे, ह्युमन बिंग दाखवला. ते काय पुढच्या प्रोसेस आहेत की आपण ह्या चेंजेससुद्धा करू शकतो. वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अजून दाखवलं कॅन्सरवरती आपण बघू शकतो. वेगवेगळ्या फ्रूट्समध्ये जे की आपण मागच्या वेळेसही तुम्हाला सांगितलं की बायोफॉर्टिफिकेशन्स असेल, ओके. त्याच्यानंतर ह्या कॅन्सरच्या वेगवेगळ्या थेरपीज असतील किंवा ब्लड्सवरती वेगवेगळे डिसीज असतील, तर असे काही जे डिसीज असतील किंवा व्हायरसेस असतील याचा जो आपण स्टडी करतो, त्यांनी एच आय व्ही व्हायरसवरती स्टडी केला आहे बघा, कॅन्सरवरती स्टडी केला आहे. तर ह्या काय प्रोसेस, ह्या मायक्रो लेवलला जीन्सचा स्टडी करून त्याच्यामध्ये आपण हे नवीन जीन्स मॅन्युप्युलेट केल्या जातात. पॉईंट नंबर 6, कॉम्बिनेशन ऑफ जीन्स फ्रॉम द 2 ऑर्गॅनिझम अल्टरिंग द जिनोटाइप्स. तर काय असेल, 2 वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आपण तयार करतो, त्यांना मॅन्युप्युलेट करतो आणि त्यांचा जिनोटाइप जो असेल हा आपण चेंज करतो. आता फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू, तुमचं चॅप्टर झालं असेल मेंडलिनचं. बघा आता समजा टॉल असेल, प्युअर डॉमिनंट आणि प्युअर रेसेसिव्ह असे 2 जर असतील, ओके. प्युअर डॉमिनंट आणि प्युअर रेसेसिव्ह जर असतील यांच्यामध्ये जर क्रॉस केलं तर एक हायब्रिड तयार होतं. या हायब्रिडला काय असेल, यांचा जिनोटाईप बदलला. इथे काय झालं, सेम आयडेंटिकल जीन्स असतील, इथे जिनोटाईप हे चेंज झालेत. म्हणजे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह दोघंही कॅरेक्टर्स याच्यामध्ये असतील. म्हणजे काय आता आपण करतो, इथे 2 कॉम्बिनेशनचे जीन्स तयार करून त्यांचा जिनोटाईप सुद्धा आपण अल्टर करू शकतो. जीन क्लोनिंग जे की आपण बघितलं की ज्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओजमध्ये डॉली शिप विषयी ही माहिती बघितली की याच्यामध्ये आपण ही डॉली शिप सुद्धा तयार केलेली होती. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जर आपण बघितला जेनेटिक इंजिनिअरिंग विषयी. जेनेटिक इंजिनिअरिंग अल्सो डिफाईन ॲज पर द जॉन्स ई स्मिथ. तर जॉन्स ई स्मिथच्या हे जे सायंटिस्ट असतील याच्या याने सुद्धा आपण जेनेटिक इंजिनिअरिंग एक्सप्लेन केलेली आहे त्यांच्या शब्दांमध्ये. जेनेटिक जॉन ई स्मिथ 1996 gave a definition of genetic engineering, the formation of new combination of heritable material by the insertion of nucleic acid molecule produced by whatever means outside the cells into any viruses, bacteria, plasmids or other vector systems so as to allow their incorporation into a host organism in which they do not occur naturally but in which they are capable of continual propagations. सिम्पल वर्ड्समध्ये जर आपण बघितलं तर असे काही नवीन असे कॉम्बिनेशन्स तयार केले जातात, हेरिटेबल कॉम्बिनेशन्स तयार केले जातात मटेरियल्स. आता याच्यामध्ये काय असतील, मग हे DNA असतील किंवा RNA असतील. मग यांच्यामध्ये कोणते मध्ये इन्सर्शन केलं जाईल बघा, इन्सर्शन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. मग न्यूक्लिक ॲसिड 2 प्रकारचे, DNA अँड RNA. ओके. न्यूक्लिक ॲसिड मॉलिक्युल्स प्रोड्यूस बाय व्हॉट एव्हर मीन्स ऑफ आउटसाइड द सेल. म्हणजे आपण जर बघता 1-2 स्पेसिसचे DNA असतील त्यांना आपण क्रॉस करतो, त्यांचे डिफेक्टिव्ह पार्ट्स काढून एक नवीन DNA तयार करतो. ऑर इनटू एनी व्हायरसवरती काम केलं, बॅक्टेरिया, प्लास्मिड्स ऑर अदर वेक्टर्स जे असतील त्यांच्यावर सुद्धा आपण हे करतो. आणि याच्यामध्ये होस्ट ऑर्गॅनिझमचा वापर करून काय केलं जातं, इन विच दे डू नॉट ऑकर नॅचरली, की जे नॅचरली तयार होणार नाही आपण आर्टिफिशियली तयार करतो किंवा आर्टिफिशियली जीनच्या मदतीने, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीने आपण त्यांना रिमूव्ह करतो किंवा ॲडिशन करतो. ही जी एंटायर प्रोसेस असेल याला म्हणतो आपण जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके. तर दॅट इज द बेस ऑन द बेसिस ऑफ जॉन्स ई स्मिथ. सेकंड आपण जर याच्यामध्ये कोअर टेक्नॉलॉजी बघितली, सेकंड कोअर टेक्नॉलॉजी chemical engineering. It is deals with the maintaining the sterile environment for the manufacturing of the useful product like vaccine, antibodies, enzymes, organic acid, vitamins and temperature. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये जर आपण बघितलं तर केमिकलचा वापर केला जाईल कशासाठी, टू क्रिएट और टू मेंटेन स्टराईल एन्व्हायरमेंट. स्टराईल म्हणजे काय, रोगमुक्त असे एन्व्हायरमेंट तयार केलं जाईल. ओके. स्टराईल निर्जंतुक आपण करतो की नाही स्टरलायझेशन. आता जर तुम्ही बघितलं असेल कोविड क्रायसिसमध्ये आपण बऱ्याच काय करतो, सॅनिटायझरचा वापर करतो. ओके. सॅनिटायझर काय असेल, इट इज नथिंग बट द
स्टराईल आहेत ते काय करतील, स्टराईल म्हणजे निर्जंतुकीकरण करतो आपल्या याचा एन्व्हायरमेंटचा आणि एक नवीन स्वच्छ एन्व्हायरमेंट तयार केलं जाते. आता जर समजा आपल्याला कंटॅमिनेशन असेल, सिम्पल आपल्या घरातलं उदाहरण घेऊ आपण. जर समजा मिल्कपासून आपल्याला काय तयार करायचं आहे, कर्ड तयार करायचं, तर हे जे कर्ड असेल आपण काय करतो याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया टाकतो की जो दुधाचं रूपांतर त्यामध्ये करेल. आता त्याला आपण काय म्हणतो, विरजन म्हणतो. ओके, हे जर असेल तर हे जर जास्त टायमाचं जर लॅक्टोबॅसिलस असेल तर काय होईल, तर ही जे कर्ड असेल हे सुद्धा काय होईल, हे आंबट होत चालतं. ओके, तर ही जी प्रोसेस असेल तर हे एक प्रॉपर एन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलचा आपण वापर करतो. आता वॅक्सिन्स तयार करायच्या आहेत, वॅक्सिन्स तयार करायची तर एक प्युअर वॅक्सिन पाहिजे. त्याच्यामध्ये जर कंटॅमिनेशन असेल तर वॅक्सिनचा काही फायदा नाही. अँटीबॉडीज तयार करतो ते सुद्धा स्टराईल असल्या पाहिजे. एन्झाईम्स तयार करतो ते सुद्धा शुद्ध असल्या पाहिजे, क्लीन असल्या पाहिजे. विटॅमिन्स, आता हे जर कंटॅमिनेशन असेल याच्यामध्ये तर आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून तर हे केमिकल इंजिनिअरिंग जे असेल हे स्टरलायझेशन मेंटेन करतं, एक एन्व्हायरमेंट तयार करेल की त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण हे पूर्ण ते मॅन्युफॅक्चरिंग जे असेल हे प्युअर आणि सेफ असेल. दॅट इज द केमिकल इंजिनिअरिंग. ओके, द टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RDNA टेक्नॉलॉजी. आता हे वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स आहेत की जे आपण जीन क्लोनिंग आणि RDNA टेक्नॉलॉजीमध्ये वापरतो. डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स, आता याच्यामध्ये कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात ते आपण बघू. द टेक्निक यूज टू आयसोलेट ऑर कॅरेक्टराइज मॅक्रोमॉलिक्युल्स लाईक DNA, RNA, प्रोटीन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट ॲज फॉलोज. ओके, तर हे कशावरती काम करतात, हे या ज्या सगळ्या टेक्निक असतील जीन क्लोनिंग आणि RDNA टेक्नॉलॉजी जे असतील ह्या मायक्रोमॉलिक्युलच्या याच्यावरती काम करतात. मायक्रोमॉलिक्युल कोणते आहेत, एक DNA, RNA, प्रोटीन, हे काय आहेत, हे मायक्रोमॉलिक्युल्स आहेत. तर मग यांच्या मॉलिक्युलर वेटवरून आपण हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरतो त्यांच्या सेपरेशनसाठी, आयसोलेशनसाठी. ओके, पहिला आहेत जेल परमिएशन्स. ओके, त्याच्यानंतर ऑस्मॅटिक प्रेशर, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोग्राफी, मास स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोफोरोसिस, असे हे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आपण वापरतो. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा, इथे काय दाखवलं आहे, स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, लाईटचा वापर करून आपण ही प्रोसेस कंप्लीट केली जाते. त्याच्यानंतर इथे बघा आयन एक्सचेंज, हा जो पॉईंट आहे दॅट इज द थर्ड वन, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. ओके, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीमध्ये आपण काय करतो, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जवरती हे प्रोटीनची मुवमेंट आपण इथे करतो. म्हणजे ते जे चार्ज असतील, त्या आयनवरती चार्ज असतील त्यांचं आपण सेपरेशन्स याच्यामध्ये केले जातात. तर यामधले आपण काही ज्या टेक्निक्स असतील, काही इन्स्ट्रुमेंट असतील त्याच्याविषयी पुढच्या पॉईंट्समध्ये आपण बघणार आहे. यामध्ये आपण बघतोय दॅट इज द इलेक्ट्रोफोरोसिस, हा एक पॉईंट असेल. तेवढा पॉईंट्स आपण इथे आज क्लिअर करू. आता इलेक्ट्रोफोरोसिस जो असेल, इलेक्ट्रोफोरोसिस इज अ सेपरेशन ऑफ चार्ज मॉलिक्यूल अप्लाइंग अँड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, जे चार्ज मॉलिक्यूल असतील त्यांचं आपण सेपरेशन करतो, त्यांना स्वतंत्र केले जातात. कशाच्या मदतीने, एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप केलं जाईल आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जे आयन असतील त्यांना आपण सेपरेट करतो. इट इज अप्लाय फॉर द सेपरेशन ऑफ DNA अँड RNA प्रोटीन. याचा कशासाठी वापर केला जातो, हा DNA आणि RNA प्रोटीनला सेपरेट करण्यासाठी. आता इलेक्ट्रोफोरेसिसचा कशासाठी वापर केला जातो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी, चार्ज जे मॉलिक्युल असतील त्यांनाच आपण सेपरेट करताय, अनचार्जला करत नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. सेपरेशन ऑफ DNA अँड RNA. DNA being a negatively charged migrate to anode. ओके, DNA कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, त्याच्यानंतर स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ DNA मॉलिक्यूल मूव फास्टर, दस सेपरेट फास्टर. ओके, ते स्मॉल फ्रॅगमेंट्स असतील तर ते लवकर मूव्ह होतील आणि सेपरेट होतील. यूज ऑफ ॲगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस फेज, SCDA फेज आर डिफरंट मेथड ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. तर ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत इलेक्ट्रोफोरेसिसच्या. ॲगारो जेल फेज अँड SCD फेज असेल, SDA फेज असेल, आर द डिफरंट मेथड ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. नेक्स्ट, प्रोटीन मिक्सचर क्वालिटेटिव्हली, SGS पेज, सोडियम डोडेसिल सल्फेट पॉलीॲक्रिलमाइड्स जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, तर अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोफोरेसिसच्या मेथड्स आपण इथे बघतोय.
इथे आपण SDS पेजमध्ये आपण बघू शकतो सोडियम डोडिसियल सल्फेट पॉलीॲक्रिलमाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. तर इथे बघा, इथे काय असेल, हे चार्ज मॉलिक्यूल जे असतील, ओके, हे चार्ज मॉलिक्यूल इथे काय झाले, सेपरेट झालेले बघा दाखवलेले इथे. ओके, यांची असे मुवमेंट असेल, हे सॅम्पलिंग असेल, ॲम्पूल असतं हे. ओके, आणि हे ॲम्पूलमध्ये सॅम्पल घेतलं जातं आणि या सॅम्पलचं मापन इथे मॅन्युप्युलेशन हे इथे केलं जाईल आणि ही अशी ही सीट नंतर ही दिसेल आपल्याला आयसोलेट झाल्यानंतर. ओके, तर हे काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेलं आहे मशीनच्या मदतीने बघा, आणि हे इलेक्ट्रिक फील्डच्या मदतीने मग इथे काय होईल, ते आयसोलेट केले जातील. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचं काय इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये, की याच्यामध्ये चार्ज जे मॉलिक्यूल असतील, या चार्ज मॉलिक्यूलला आपण काय करतोय, सेपरेट करतोय. पण सेपरेट करताना काय करतोय, वी आर अप्लाइंग अ इलेक्ट्रिक फील्ड टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी वापरतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड टेक्नॉलॉजी इथे वापरली जाते. आणि इथे कोणते सेपरेट केले जातात, DNA, RNA आणि प्रोटीन. आणि DNA कसा असेल, हा निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल असल्यामुळे याच्यामध्ये लवकर आणि फास्ट असे सेपरेशन केले जातात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोफोरेसिस इथे दाखवल्यात. ॲगारोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस पेज, SDA पेज, त्याच्यानंतर SDS पेज असेल, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोफोरेसिस इन्स्ट्रुमेंट्स हे आहेत. ओके, नेक्स्ट जो पॉईंट असेल तो आपण उद्याच्या लेक्चरला एक्सप्लेन करणार. जे काय असतील ह्या नोट्स तुम्ही लिहून घ्या, नाही समजलं तर तुम्ही विचारू शकतात. ओके, आता बऱ्याचशे जे असेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केले आहेत. काही पॉईंट जे असतात आपल्याला बघितल्या, आता ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळे ते आपल्याला इझिली लक्षात सुद्धा येईल. काही अडचण असल्यास आपण पर्सनली मेसेज करू शकतात. उद्याच्या लेक्चर्सला आपण बघतोय, दॅट इज द पॉलिमरेज चेंज रिॲक्शन. ओके, PCR टेक्नॉलॉजी ते आपण उद्याच्या लेक्चर्सला बघू. ओके.